नमस्कार नाशिककर. फूड मशीन मॅन्युफॅक्चरर केपी प्रोडक्ट्स तुमच्यासाठी कोरडे मशीन घेऊन आलेले आहेत. या मशीनची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. या मशीन रिगार्डिंग ज्या काही प्रोडक्ट्स बनतायत, चकली झालं, कोरडे झालं, पट्टी पापड, मोनोफूस, स्टिक्स, रिंग मोनफूस, याची सर्वतः माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व माहिती समजेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला जाईल. त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करून मशीनची माहिती घेऊ शकता, ऑन कॉल करू शकता. तुम्हाला जे काही डिटेल्स हवे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती कनेक्टेड आहेत. केपी प्रोडक्ट द फूड मशीन मॅन्युफॅक्चर. फीडर वगैरे असेंब्ली आहे ना, ती तुम्हाला सांगतो मी. हे वाला फीडर आहे, क्रशर आणि ऑगर. हे क्रशर जे आहे ना, हे पुशिंगचं काम करतं. आपण फीडर घेतला, फीडरच्या आतमध्ये एक सेटिंग आहे. आपला हा क्रशर आहे ना, तो ह्याच्यामध्ये बसणार आहे. इथे तो ह्याच्या आतमध्ये टाकायचा आहे. आता वरून आपण जर का बघितलं तर हा वाला जो पार्ट आहे आतमध्ये टाकून ह्याच्यामध्ये हा वाला फिट करायचा फक्त. हा आपण इथे जर का फिट केला तर आपल्या क्रशरची जागा प्रॉपरली फिट होते. ठीक आहे. त्यानंतर ह्याचे जे काही होल्स आहेत, हे होल्स ह्या स्क्रू मध्ये बरोबर प्रॉपरली ऍडजस्ट करायचे. त्यानंतर आपण स्क्रूनी ह्याला टायअप करून टाकूयात. आफ्टर दॅट जर का प्रॉपर पूर्ण स्क्रू टायअप झाले, नंतर आपण त्याला स्क्रूनी पाण्याने वगैरे टाईट करून घ्यायचं. इकडे हे प्रॉपर नट घेतले आपण. नंतर आपण तुमच्या मशीन सोबत तुम्हाला स्पॅनर दिला जाईल, त्या स्पॅनरने तुम्ही हे प्रॉपरली टाईट करून घ्यायचंय. त्यानंतर आला आपला ऑगर. हा ऑगर जो आहे ना, हा पीठ पुढे घेण्याचं काम करतो. हा जो प्लस आहे, चौकोन बॉक्स आहे, हा चौकोन आतमधल्या साईडला जाईल आणि वरचा जो राऊंड आहे हा बाहेरच्या साईडला येईल. हा आतमध्ये टाकल्यानंतर हा पूर्ण प्रॉपर नाही गेलेला, ह्याला थोडंसं आपण फिरवलं तर हा प्रॉपर आतमध्ये जाईल. तुम्ही इथनं जर का बघितलं तर आतमधल्या साईडला तुम्हाला एक गॅप दिसेल. ठीक आहे. या गॅप मध्ये तुम्हाला हा बरोबर ऑगर फिट करायचा आहे. ऑगर फिट झाल्यानंतर ह्याची जी लेवल आहे ही एक लेवल येईल. जर का ऑगर फिट नाही झाला तर ह्याची लेवल जी आहे ती बाहेरच्या साईडला राहते थोडीफार. देन नंतर हे डेल्ड्रिंग आहे, हे डेल्ड्रिंग ह्याच्यावरती आपल्याला फिट करायचं आहे. आपण आतमध्ये टाकल्यानंतर एक क्लिप आहे बॅक साईडला. या क्लिपने आपण ते डेल्ड्रिंग जे आहे ना, त्याचा जो गॅप आहे मधला, तो आपण भरून टाकणार आहोत. स्क्रीन ज्या टायमिंगला तुम्ही ऑन करणार आहात त्याच्या अगोदर तुमचं होम पोझिशन ह्या नोझलच्या खाली आलं पाहिजे. जिथं स्क्रीन आहे, स्क्रीनच्या शेजारी तुमचा जो टेबल आहे, ही वाली त्याची होम पोझिशन राहते. त्या होम पोझिशनला तुमच्या नोझलच्या खाली घेण्यासाठी तुम्हाला एक्स ऍक्सिस स्ट्रेट ढकलायचंय. ते पण हळूहळू ढकलायचंय, तुम्ही एकदम फास्ट नाही ढकलायचंय. आणि तेच तुमचं वाय ऍक्सिसला ढकलायचंय. हे स्ट्रेटच ढकलायचं. डायगोनली ढकललं तर तुमचा जो काय पॅनल आहे खालचा, हा हार होऊ शकतो. आफ्टर दॅट हे होम पोझिशनला आलं, त्यानंतरच तुम्ही हा स्विच जो आहे तो ऑन करायचा. ओके. ऑन केल्यानंतर तुम्हाला ते एक ब्लिंक होईल आणि तुमची स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. आता स्क्रीनची तुम्हाला प्रॉपर माहिती देतो. अगोदर बटन समजून घ्या. हा फर्स्ट वाला बटन आहे अप जाण्यासाठी, सेकंड बटन डाऊन जाण्यासाठी, थर्ड बटन सिलेक्ट आणि सेव्ह, आणि फोर्थ बटन जे आहे हे तुमचं प्ले आणि पॉज करण्यासाठी. एकदा तुम्ही प्लेचं बटन दाबलं तर तुमचं प्रोडक्शन चालू होईल. प्रोडक्शन चालू झाल्यानंतर तुम्हाला फक्त पॉज करायचं असेल, कुठंही असेल तुमचा टेबल, तुम्हाला एकदा पॉजचं बटन दाबायचं, सोडून द्यायचं. ते ऑटोमॅटिकली प्रोडक्शन जे काही हातात घेतलेलं आहे ते कम्प्लीट होईल आणि होम पोझिशनला येऊन टेबल थांबेल. ओके. आता स्क्रीनवरती येऊयात आपण. इंटरनल डायमीटर. इंटरनल डायमीटर इन द सेन्स तुमच्या चकलीच्या मधला जो गॅप आहे, तुमचा स्टार्टिंग पॉईंट, तो तुम्हाला बंद एकदम क्लोज हवाय का ओपन हवाय. जर का ओपन हवाय तुम्ही इंटरनल डायमीटर वाढवू शकता. ऍज इट इज जर का आता बघितलं तर आपण इंटरनल डायमीटर 1.110 लिहिलं, 1.10 ठेवतात. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, तुम्हाला जे काय इंटरनल डायमीटर वाढवायचं आहे, गॅप ठेवायचं चकलीमध्ये, तर इंटरनल डायमीटर तुम्ही इन्क्रीज करा विथ द यूज ऑफ दिस 3 बटन्स. ठीक आहे. सेकंड ऑप्शन टर्न्स. टर्न्स तुम्हाला किती हवेत? 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड. तुम्हाला 1 राऊंड पासून ते 13 राऊंड पर्यंत तुम्ही चकली बनवू शकता. ओके. त्यानंतर आहे थर्ड ऑप्शन वायर डायमीटर. वायर डायमीटर इन द सेन्स तुमचे 1 राऊंड पूर्ण झाला, त्यानंतर सेकंड राऊंड शेजारचा जो येणार आहे तो तुम्हाला एकदम चिटकून हवाय का थोडं डिस्टन्स वरती हवाय. जर डिस्टन्स वरती हवाय तर तुम्ही त्याचं वायर डायमीटर वाढवू शकता. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन फॉरवर्ड टाईप आणि बॅकवर्ड टाईप. फॉरवर्ड टाईप, बॅकवर्ड टाईप सिंक्रोनाइज आहे, ते तुम्हाला चेंज नाही करायचे. हे डिपेंड करतं तुमचं डायरेक्टली जे काय कटिंग आहे ना. बॅकवर्ड टाईप तुमचं स्ट्रेच करणार आहे. आता जो तुमचा फॉरवर्ड मध्ये मूव्ह होणार आहे तो रिव्हर्स मध्ये फिरून तुमचं स्ट्रेच करणार आणि तोडणार. हे दोन्ही चकलीसाठी, कोरड्यासाठी सिंक्रोनाइज ऑलरेडी आहे 5:50. त्याच्यामुळे तुम्हाला चेंज करायची गरज नाही आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे सेंटर डिस्टन्स. सेंटर डिस्टन्स इन द सेन्स तुमच्या टेबलवर एक चकली बनली पूर्ण, किंवा एक कोरडे बनली आणि दुसरी कोरडे बनली, ह्या दोन्ही कोरड्याच्या मधलं जे सेंटरचं अंतर आहे ते म्हणजे सेंटर डिस्टन्स.
ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा ऑप्शन आहे टेबल स्पीड. टेबल स्पीड जे आहे हा टेबलचं स्पीड आहे, डिपेंड करतं तुमच्या डव वरती, तुमचा डव हार्ड आहे का सॉफ्ट आहे. आणि फीडर स्पीड पण तेच आहे, जे तुमचं डिपेंड करतं डव वरती हार्ड आहे का सॉफ्ट आहे. जर का तुमचं टेबल स्पीड आपण धरूया, टेबल स्पीडच्या टायमिंगला तुमचा डव जर का हार्ड असेल तर त्या टायमिंगला तुम्ही टेबल स्पीड कमी करणार, आणि जर का तुमचा डव सॉफ्ट असेल तर टेबल स्पीड वाढवणार. वायसा वर्सा फीडर स्पीड मध्ये असं होतं, डव जर का तुमचा हार्ड असेल तर तुमचा फीडरचं स्पीड जास्त होणार, जे की पुशिंग आहे ते पुशिंग जास्त होणार. आणि जर का तुमचं डवचा कन्सिस्टन्सी एकदम फ्लुइड आहे तर त्या टायमिंगला तुमचं जे काय फीडरचं स्पीड आहे ते कमी होईल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे गो टू सेंटर. त्यानंतरचं ऑप्शन गो टू सेंटर आणि कंटिन्युअस ऑपरेशन. गो टू सेंटर इन द सेन्स तुमची चकली पूर्ण कट झाली आणि लास्टला ती स्ट्रेच होते पूर्ण, तर ती स्ट्रेच होऊ नये ह्यासाठी गो टू सेंटर आहे, ती जागेवरती कट करण्यासाठी. तुमचं कटिंग ऑप्शन जो आहे ना तो प्रॉपर कटिंग होण्यासाठी, चकलीच्या कटिंगसाठी प्रॉपर मिळू शकतो आपण, फक्त चकलीच्या प्रॉपर कटिंगसाठी गो टू सेंटर आहे. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे कंटिन्युअस ऑपरेशन. कंटिन्युअस ऑपरेशन इन द सेन्स तुमचा टेबल इथं चालू होईल प्रोडक्शनला, तुमचं पूर्ण टेबल भरेल, प्रोडक्शन परत होम पोझिशनला येईल टेबल, आणि इथून लगेच चालू होईल. तोपर्यंत तुमच्या ज्या काही चकल्या कुरड्या तुम्ही बनवल्या त्या तुम्ही कंटिन्युअसली उचलून घेतल्या पाहिजे. तुम्ही कंटिन्युअसली उचलून घेणार, तुमचा टेबल कंटिन्युअसली चालू. हे तुम्ही एका तासाचं प्रोडक्शन जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं, एका तासामध्ये तुम्ही 720 चकल्या म्हणू शकता. डिपेंड तुमचं 7 किलोचं प्रोडक्शन ते 9 किलोचं प्रोडक्शन, हे टोटल तुमचं निघतंय. तर ह्याच्यामध्ये आपली चकली वर खाली होती. ती चकली वर खाली होत असताना त्याचा फक्त एकच प्रॉब्लेम आपल्या हाईटचा. पण हाईट ऍडजस्टमेंट ह्याच्याने करू शकतो. जेवढी आपली हाईट आहे चकलीची, जेवढी काही जाडी आहे तेवढी जाडी आपल्याला ठेवायची, थोडीशी हाईट वर खाली करून तुमचं आपलं मॅनेज करायचं जे काय असेल ते. प्रोडक्शन चालू असताना तुम्ही इंटरनल डायमीटर, टर्न्स, वायर डायमीटर, फॉरवर्ड टाइम, बॅकवर्ड टाइम, सेंटर डिस्टन्स, हे पहिले 5 ऑप्शन अजिबात चेंज नाही करायचे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही ऑप्शन्स आहेत खालचे, जसं की फॉरवर्ड टाइम, फीडर स्पीड, टेबल स्पीड, गो टू सेंटर, हे वाले ऑप्शन तुम्ही चेंज करू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता ह्याच्यामध्ये पिठाचं जे काही कन्सिस्टन्सी आहे, डिपेंड ऑन पिठाच्या कन्सिस्टन्सी वरती तुमचं फीडर स्पीड आणि टेबल स्पीड डिपेंड राहणार आहे. की तुमचे जे काही अप अँड डाऊन होत आहेत, चकली तिरकी वगैरे होतीये ना, ती तिरकी न होण्यासाठी तुमचं फीडर स्पीड आणि टेबल स्पीड आहे. टेबल स्पीड जर का आपण वाढवलं तर तुमचं जे काय तिरकं वगैरे होत आहे ना चकली, ते व्हायचं बंद होऊन जाईल. मशीन सोबत तुम्हाला 3 डाय भेटतील. ठीक आहे. मग तुम्ही कुरडईवाला घेताय तर कुरडईचा घ्या, दुसरा चकलीचा घ्या, तिसरा तुम्हाला चकली किंवा कुरडई दोन्हीपैकी कुठला घ्यायचा तो घ्या. आपले सेट डिफाईन राहतात. तुम्हाला चकलीचा जर का डाय घ्यायचा असेल, तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे तर तुम्ही ऍडिशनल आमच्याकडून तुम्हाला एक डाय दिला जातो कुरडईचा. कधी ना कधी तुम्ही कुरडई ट्राय करू शकता. भले तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे, उद्याच्याला तुमचं प्रोडक्शन थांबलं, तुम्ही कुरडई बनवायला घेतलात तर तुमचं कुरडईचं पण प्रोडक्शन होईल. असे तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे डाय दिले जातील. एक सेट राहील त्याच्यात. त्याच्यापेक्षा वेगळा कोणता तुम्हाला डाय घ्यायचा असेल तर तुम्हाला 1400 रुपये एक्स्ट्रा डायचे पे करायचे. जर कोणता डाय, समजा तुम्हाला हे 3 डाय आहेत, हे तुमचे फिक्स झाले, हा सेट आहे, समजा एक कुरडईचा आहे, एक चकलीचा आहे आणि एक समजा पट्टीचा आहे, तुम्हाला वेगळा कुठला डाय हवा आहे, पट्टी पापड किंवा XYZ जे कोणता डाय आहे थर्ड वाला, तर तो वाला जो डाय असेल ना फिक्स झालेला, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला डाय हवा असेल ना तर 1400 त्याचे चार्जेस आहेत, तो तुम्ही डाय घेऊन जाऊ शकता. ह्याच्यामध्ये चकली, कुरडई, पट्टी पापड, मुरकू, स्टिक्स, रिंग मुरकू, कै मुरकू, ट्विस्ट मुरकू, एवढे सगळे आयटम बनतात. ह्याच्यामध्ये साईजेस तुमच्या 1 रुपयेवाली आणि 5 रुपयेवाली आणि 3 रुपयेवाली, टोटल 9 साईजेस आहेत. 9 तुम्हाला मी आयटम सांगितले, मल्टिप्लाय बाय 3 करा, 27 तुमचे आयटम ह्याच्यामध्ये बनतात. जर का तसं ओव्हरऑल विचार करायला गेलं तर. पण मेन प्रोडक्ट आपले किती आहेत? 9च. मग व्हरायटीज त्याच्यामध्ये काय येणार? तुमच्या साईजेस येणार.